Hello, this is the My Artifact episode number 928. आजची तारीख आहे 24 सप्टेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 7 वाजले आहे. एवढ्या लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड व्हाय? ॲक्च्युली हा आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही, कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे. काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड प्रॉपरली रेकॉर्ड केला नाही, सो दॅट्स वाय आज आपण त्याला प्रॉपरली रेकॉर्ड करू. सांगण्यासाठी काही खास नाही आहे. एव्हरीथिंग इज व्हेरी युज्युअल. असा एक फॅक्ट आहे की मी इथे टेरेसवर उभा आहे आणि मस्त हवा सुरू आहे. जन 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 मस्त जन हवा सुरू आहे. आणि इट फील्स रिअली नाईस, रिअली अमेझिंग. Okay, so where do I begin? Where do I begin? Where do I begin? It's not. It's you can say म्हणजे माझी नजर नाही का, बरोबर माझं घर आहे ना, माझ्या घराच्या ज्या अदर एंडला आहे ना, तिथेच नजर जाते जेव्हा मी वरती येतो तेव्हा. आय डोंट नो व्हाय, बट येस, नेहमीच. आणि कळत नाही व्हाय असं कोण राहते माझ्या घराच्या अदर एंडला की माझी नजर तिकडेच जाते. आणि व्हाय ओनली दॅट पर्सन, या व्हाय इज ओनली दॅट पर्सन. म्हणजे का फक्त स्नेहाच का, दुसरी का नाही? म्हणजे तिच्यावर अजूनपर्यंत का अटकलाय तू? आणि म्हणजे कसं आहे की मी जे टेरेसवर आहे ना, म्हणजे माझ्या घराच्या अदर एंडला नाही का एक घर आहे हां, जे खूप मोठं आहे. ॲक्च्युली नाही का ते कम्प्लिटली ब्लॉक करते स्नेहाचं घर हां, कम्प्लिटली. म्हणजे पूर्ण व्हिज्युअलायझेशनच ऑफ करून टाकते. म्हणजे का सुरू आहे का नाही. म्हणजे रिसेंटली कसं जर ती टेरेस वगैरे असती किंवा टेरेसवर वगैरे असती, बेसिकली मी तिला एक प्रकारे हाय हॅलो वगैरे जरी म्हणलं असतं, डूड पागल झालाय का? काही खास असं सांगायचं नाही, बोलायचं तर बिलकुलच नाही. ॲक्च्युली बोलू शकतं वाटत नाही. आणि काच तेच टॉपिक पुन्हा रिकवर करायचे. सो मी डायरेक्ट पॉईंटवर येतो. काल काय झालं, काल सॅटर्डे होता. हां, पहिले सांगतो काल आर्टिफॅक्ट एपिसोड का केला नाही. काल आर्टिफॅक्ट एपिसोड याचं नाही केला की काल संध्याकाळी नाही का मी वाड्यावर होतो, इवन बॅडी पण होता. संध्याकाळी खूप असा वाईट प्रकार झाला. ओके, का झाला पहिले सकाळपासून सांगतो. सकाळी उठलो मी, उठल्यानंतर मग मी घरी आलो. काल तर सॅटर्डे ना, येस डूड पाऊस येत आहे. ओके, काल सॅटर्डे होता. सो उठलो मी, घरी आलो, नाश्ता वगैरे केला, घरीच होतो. नंतर क्लासेसला तर सुट्टीच होती. सो या देन दुपारी वडिलांना आणलं आणि वडिलांना आणलं. आणि देन त्याच्यानंतर काही असं खास नाही. खेळायला गेलो होतो. येस, खेळलो, खूप दिवसांनी खेळलो काल. त्याच्यानंतर मग मी घरीच होतो. मग एकदम मला श्रुतिकाचा फोन आला. युजली मला कधी श्रुतिकाचा फोन येत नाही, बट काल मला श्रुतिकाचा फोन आला. श्रुतिका नाईक, या ती अशी एकदम
एकदम भळाभळ म्हणे की विशालच्या घरी जा म्हणे आणि त्याच्या घरी त्याच्या मोबाईलचा डब्बा बॉक्स घेऊन ये म्हणे. म्हणलं का झालं खरं म्हणलं. ठीक आहे म्हणलं, जातो म्हणलं. त्याच्यानंतर हार्डली 30 सेकंड नंतर पुन्हा फोन आला की म्हणे तुला फोनचा डब्बा कुठे ठेवून आहे माहीत आहे का म्हणे. मी शोधतो म्हणलं, तिथे जाऊ दे म्हणलं. ओके ठीक आहे म्हणे. आणि पुन्हा 30 सेकंद पुन्हा कॉल आला की जरा तुला डब्बा भेटला तर त्यात बिल वगैरे पाहाशील म्हणे. ओके. आणि बिल भेटल्यावर ते झेरॉक्स घेऊन येशील म्हणे. ओके. सो हे 3 कॉल नाही का मला 1 मिनिटात आले, धनाधन भडापड भडापड. अरे हो बा म्हणलं, 1 मिनिट बस निघूनच राहिलो म्हणलं. मी फटसे विशालकडे गेलो, कॉल लावला. विशालने लावला, तो श्रुतिकाचा जो नवीन नंबर आहे त्याच्यावर लावला. विशालनेच फोन उचलला. अरे म्हणे माझ्या कपाटामध्ये तो मोबाईलचा बॉक्स आहे म्हणे, तो घेऊन ये म्हणे, सोबत बिल पण पाहाशी म्हणे. ठीक आहे म्हणलं. बिल पण पाहिलं आणि तो बॉक्स घेऊन रेल्वे स्टेशनवर येऊन जा म्हणे. सो रेल्वे स्टेशनवर गेलो. मग मला वाटलं की युजली काही मोबाईल वगैरे विकून राहिला असं म्हणलं. OLXवर कोणतरी बंदा भेटला असेल, त्याला विकून राहिला असेल म्हणलं पूर्ण हँडसेट साईज. आणि युजली मी तेव्हा विचार पण नाही केला एवढ्या साऱ्या गोष्टीचा. आता काही डब्बा वगैरे मागितला चलो म्हणलं. बस मी हाच विचार केला की काहीतरी विकून राहिला म्हणला मोबाईल. मग मी गेलो, भेटलो त्याच्यासोबत. तेव्हा मला कळलं की भाऊचा फोन हरपला नागपूरमध्ये स्टेशनमध्ये गाडीमध्ये. म्हणलं वा रे वा बंधू. आता आपण त्याला किती ब्लेम करू, जे होणारी गोष्ट आहे ते होतच असते राव या. आता त्याला थोडी माहित होतं का आपला मोबाईल चोरी जाणार आहे. आणि आय डोंट नो यार, म्हणजे काही वाईट होते ना, आपल्याला वाटते का वाईट आहे, बट समथिंग गोज राईट. म्हणजे जे काही होते चांगल्यासाठी होते, हा विचार करूनच आपण पुढे जायला पाहिजे. विश्वासोबत थोडंसं वाईट झालं. अरे मोबाईल गेला डूड. जरी काही खूप जास्त महागाची वस्तू नाही, 10-12 हजार रुपयाची गोष्ट आहे, काही फॅक्ट नाही आहे. मोबाईल इज काइंड ऑफ लाईक अ मोबाईल. बट कसं आहे की राईट नाव त्याला मोबाईलची गरज होती या. म्हणजे मोस्ट ऑफ दी पढाई तो मोबाईलवरून करायचा. मोबाईलला एकदम हा असा बंद होता की मोबाईलचे एकदम चीप टाकणारा. अरे बाप. युजली आपण तरी मोबाईलचा इतका जास्त युटिलाइज नाही करत, तो बंदा मोबाईलचा एवढा जास्त युटिलाइज करता. व्हिडिओ बनवणं, फोटो एडिट करणं, बापरे. त्याच्यावरून तो पैसे पण कमवत होता. व्हिडिओ एडिट, गाणे एडिट. अरे बापरे. माझ्यापाशी आयफोन असून सुद्धा मी असं काही करत नाही. बट तो म्हणजे त्याला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होता. असं त्या गोष्टी तो करत होता. आणि युजली त्याला मोबाईलची खूप जास्त गरज होती. आणि या एजमध्ये नाही का मोबाईलची खूप जास्त गरज असते राव. कसं आहे की मोबाईल एक असं कॅरेक्टर असते जिथे आपण नाही का आपण थोडंसं आपण आपलं मन समाधान करू शकतो या. आपण दुसऱ्या पर्सनवर रिलाय ऑन इच अदर नाही राहू शकत या. आपण स्वतःच काही ना काहीतरी करू शकतो. मोबाईल असं आणतं, आपण गेम खेळू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो, स्वतःचा विरंगुळा थोडा बहुत प्रमाणात करू शकतो. मोबाईल इट्स रिअली नाईस थिंग. आणि या एजमध्ये तर पाहिजेनच. हां ठीक आहे, तुम्हाला जॉब लागली आहे आणि तुमचा मोबाईल हरवला आहे, इट्स बिकॉन रिअली युज्युअली क्वेश्चन. दुसऱ्या दिवशी नवीन मोबाईल घेऊन घ्यायचा या. बट आता याची एवढी पण हे नाही आहे का त्याला नवीन मोबाईल भेटलाही पाहिजे म्हणून, राईट. थोडंसं हे असते ना, थोडंसं खूप जास्त हे असते का पुन्हा 10,000 रुपये कुठून आणायचे. राईट नाव ही इज बिल्डिंग अ करिअर. असं नाही का त्याची करिअर झालं आहे, जे झालं त्याच्यासोबत वाईट झालं आहे. आता कसा झाला, कसा हरपला, का करत होता तू, कसा मोबाईल ठेवला होता, आता हे सगळं विचारून काही फायदा नाही. मोबाईल ट्रॅक होतो म्हणा, IMI नंबरने ट्रॅक वगैरे होतो. त्यांनी रिपोर्ट वगैरे दिली आहे युजली पोलीस स्टेशनमध्ये. आता पहा का होईन का नाही वगैरे. बट जे झालं ते थोडंसं वाईट झालं. विश्वासोबत ते थोडंसं वाईट झालं आहे. मी त्याला ऑफर केली की माझा एक मोबाईल आहे तो नोकियाचा N73, सो तो वापर बा. बट त्याच्यापाशी युजली आहे मोबाईल. सो म्हणे नाही म्हणे, त्याला फोनची गरज आहे ती एक स्मार्टफोनची गरज आहे या. आता स्मार्टफोन तर आपल्यापाशी तर नाही आहे डूड. पण माझ्यापाशी 2 फोन आहे. एक तर ॲपल आहे आणि देन हा मोटो आहे. ॲपल कसा, दोन्ही फोन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे.
सो व्हॉट कुड आय से या. मग त्याच्यामध्ये मग काय मग बॅडी वगैरे होता संध्याकाळी. मग कसं की याच्यामध्येच काही झालंच नाही. काही रेकॉर्ड करू म्हणलं 8 एपिसोड, काही असं खास वगैरे झालं नाही. आम्ही बोलतच राहिलो झालं 12-1 वाजेपर्यंत. त्यामुळे का आर्टिफॅक्ट एपिसोड जाऊन बसला. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 927. 27 नाही 28 शायद. राईट नाव वी आर ॲट वर्धा महाराष्ट्र. थँक्यू.